युद्धामुळे देशभरात जास्त तुटवडा निर्माण झालेला आहे तो घरगुती गॅस साठीचा आणि ते मिळवण्यासाठी आता देशभरात रांगा लागल्याचं चित्र आहे। मात्र हिंगोली जिल्ह्यात चक्क गॅस सिलेंडर चोरीची घटना घडली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर या गावातील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारासाठी वापरण्यात येणारे 3 गॅस सिलेंडर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले। अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या शाळेतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। तर अनेक भागामध्ये काही ठिकाणी चोऱ्या देखील होत आहेत। अशीच घटना जी आहे ती हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर या गावामध्ये घडलेली आहे। जिल्हा परिषदेच्या किचन शेड मधून चोरट्यांनी चक्क गॅस सिलेंडर चोरीला गेलेले आहेत। आपण जर बघायला गेलं तर हे किचन शेड आहे आणि यातूनच चोरट्यांनी 3 गॅसचे सिलेंडर जे आहेत ते चोरीला गेलेले आहेत। आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत शाळेचे। सर, काय सांगाल, किती गॅस सिलेंडर होते या ठिकाणी? तीन गॅस सिलेंडर होते सर। बर, एक इंडियन कंपनीचा आणि 2 भारत गॅस। बर, या किचन शेडचं कुलूप तोडून नेले? हो, कुलूप तोडून नेले। बर, मग आता कशी खिचडी शिजवणार? आता लाकडावर चुलीवर। बर, हो, निश्चित आपण जर बघायला गेलं तर हे किचन शेड आहे आणि चोरट्यांनी जे आहे ते हे कुलूप जे आहे ते तोडलेलं आहे। ते अजूनही कुलूप जे आहे ते असं चोरट्यांनी तोडून नेलेलं आपल्याला दिसून येत आहे। आणि एकंदरीत बघायला गेलं तर हे किचन शेड मध्ये हे गॅसच्या ज्या शेगड्या आहेत ते अजूनही अशाच पडलेले आहेत। आता एक खिचडी जी आहे ते विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहाराची खिचडी आता चुलीवर शिजवण्याची वेळ या शाळेवर आलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि अनेक भागामध्ये चोरीच्या घटना देखील घडलेल्या आहेत। मात्र या ठिकाणी शाळेमध्ये चक्क चोरट्यांनी गॅस सिलेंडर चोरून नेलेले आहेत। आणि या प्रकरणानंतर मुख्याध्यापक जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र अजूनही बाळापूर पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले नाहीये, तपास केलेला नाहीये। त्यामुळे आमचं जे शाळेचे सिलेंडर चोरीला गेलेले आहेत ते शोधून देण्याची मागणी या शिक्षकांकडून करण्यात येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।